नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून फक्त 15 मिनिटे चालत म्हणजेच स्टेशनपासून 1.5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती नियरिंग पोझिशनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत। तर समोर आपण बिल्डिंगचा फ्रंट आणि बिल्डिंगचा बॅक साईडचा परिसर पाहत आहोत। समोर आहे स्टील प्लस 17 फ्लोअरची बिल्डिंग आहे। ही बिल्डिंगचं पूर्ण काम झालेलं आहे। त्याचं पोझिशन आपल्याला डिसेंबर 2024 मध्ये पाहायला मिळेल। बिल्डिंगचा फ्रंट साइड तर पाहिलंच आहे, बिल्डिंगची पूर्ण बॅक साइड पाहूया आपण। बिल्डिंगला पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड पाहायला मिळेल। जेवढा स्पेस बिल्डिंगच्या फ्रंट साइडला आहे तेवढाच स्पेस बिल्डिंगच्या बॅक साइडला आपल्याला पाहायला मिळेल। समोर आहे पार्किंगसाठी स्पेस, स्टील पार्किंग देखील अवेलेबल आहे, ओपन पार्किंग देखील अवेलेबल आहे। पुन्हा एकदा बॅक साइडने पूर्ण बिल्डिंगचा व्ह्यू पाहूया। खूपच सुंदर अशी बिल्डिंग पाहायला मिळते, खूपच सुंदर असं कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळते। तर वळूया आपण एंट्रन्स लॉबीकडे। समोर आहे एंट्रन्स लॉबी। लॉबीला आपल्याला सुंदर असं फॉल सिलिंग वॉल टाइल सेटअप पाहायला मिळतोय। समोर असणार आहे रिसेप्शन एरिया। पूर्ण लॉबीचा व्ह्यू पाहूया आपण। थोडं पुढे आल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला 2 लिफ्ट पाहायला मिळतील। त्या दोनही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिलेला आहे। तर वळूया मित्रांनो आता आपण 2 BHK फ्लॅटकडे। आलो आहोत आपण फर्स्ट फ्लोअरला। एका फ्लोअरला टोटल आपल्याला 7 फ्लॅट पाहायला मिळणार आहे। यामध्ये 2 BHK आणि 1 BHK असे फ्लॅट असणार आहेत। समोर आपण पाहत आहोत 2 BHK फ्लॅट, फ्लॅटचा एंट्रन्स। या फ्लॅटचा कार्पेट एरिया 582 एवढा पाहायला मिळतोय। समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम। एल शेप मध्ये लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळतोय। पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। फ्लोरिंग, वॉल, कलर, फॉल सिलिंग खूपच सुंदर आणि जबरदस्त असा फ्लॅट आहे हा। समोर आहे लिव्हिंग रूमची विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर एक 2 फुटाच्या आसपास सज्जा पाहायला मिळतो आपल्याला। पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। समोर आहे डायनिंग साठी सेपरेट दिले गेलेला स्पेस। एल शेप मध्ये लिव्हिंग रूम असल्यामुळे डायनिंग स्पेस आपल्याला प्रॉपर सेट करता येणार आहे। समोर आहे पॅसेज एरिया। लेफ्ट साइडला आपल्याला पाहायला मिळेल कॉमन वॉशरूम एरिया। वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाइल सेटअप, वेस्टर्न टाइपचं टॉयलेट पाहायला मिळत आहे। वॉशरूमच्या वर आपल्याला वॉटर टँकसाठी स्पेस देखील पाहायला मिळतोय। पूर्ण वॉशरूमचा व्ह्यू पाहून वळूया आपण किचनकडे। मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 4 ते 5 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल। आणि महत्त्वाचं म्हणजे डोंबिवली स्टेशन या लोकेशन पासून फक्त 15 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल। समोर आहे किचन। किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय। सुंदर असं वॉल टाइल सेटअप पाहायला मिळते आपल्याला। किचन मध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला फ्रीज साठी स्पेस पाहायला मिळतोय। वॉटर प्युरिफायर साठी सेपरेट दिलं गेलेलं कनेक्शन। समोर आहे वॉशिंग मशीन साठी दिलेला सेपरेट स्पेस। यासाठी स्विच, इनलेट, आउटलेट पाहायला मिळतोय। हा आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म। पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहून वळूया आपण कॉमन बेडरूमकडे। थोडं पुढे आल्यानंतर राईट साइडला आपल्याला कॉमन बेडरूम पाहायला मिळतोय। पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया। मित्रांनो, आपण हा जो फ्लॅट पाहत आहोत ॲज इट इज सेम टू सेम आहे तसाच्या तसा आपल्याला बिल्डरकडून रेडी करून मिळणार आहे। सेम फॉल सिलिंग, सेम फ्लोरिंग भेटणार आहे। फक्त आपल्याला फॅन आणि ट्यूबलाइट लावावं लागतील। समोर आहे मास्टर बेडरूम, बेडरूमचा एंट्रन्स। बेडरूम मध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला मास्टर वॉशरूम पाहायला मिळत आहे। मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK फ्लॅट आणि 2 BHK फ्लॅट असे पाहायला मिळतील। या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 55 लाख एवढी असेल। त्याचा कार्पेट एरिया असणार आहे 440 आणि 2 BHK फ्लॅट आपण हा जो पाहत आहोत या फ्लॅटची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 75 लाख। यामध्ये देखील सायलेंट नेगोशिएबल होईल। समोर आपण बेडरूम पाहतोय।
बेडरूमची विंडो पाहतोय. पुन्हा एकदा विंडोच्या बाहेर 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळतोय. पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहून पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया. मित्रांनो, हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल, दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.